आहात. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मी सौ सीमा विजय जामदार, संभाजीनगर मनपा मराठी शाळा आर दक्षिण विभाग, कांदिवली पूर्व या शाळेत कार्यरत आहे. मुलांनो, आज आपला तास आहे भूगोलाचा. आज या पाठाला आपण प्रकरण 8 उद्योग याचा अभ्यास करणार आहोत. या पाठाचा काही भाग आपण मागच्या तासिकेला अभ्यासला होता. त्यापूर्वी आजचा सुविचार. उद्यमशील बना, स्वतःचा व देशाचा विकास साधा. मुलांनो, आजच्या या पाठ्यघटकाशी संबंधित असा हा सुविचार. आपल्या सगळ्यांना उद्यमशील बनायचंय. उद्यमशील म्हणजे काय? तर कार्यामध्ये स्वतःला मग्न करून घ्यायचं आहे. व्यवसाय करणारी व्यक्ती असेल, नोकरी करणारी व्यक्ती असेल, तर ती प्रामाणिकपणे तिचं काम करेल. विद्यार्थी असेल तर त्याचा उद्योग काय? तर अभ्यास करणं, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणं. यामुळे काय होणार आहे? स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचाही विकास होणार आहे. चला तर मग आता आपण आपल्या विषयाकडे वळू. मुलांनो, आजच्या या उद्योग या पाठाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला या अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून घ्यायच्या आहेत. उद्योग म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे. उद्योगाचे स्थानिकीकरणाचे घटक मुलं समजून घेतील, उद्योगांचे प्रकार जाणतील, कृषीवर आधारित उद्योग समजून घेतील, देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांची निर्मिती आणि विकासाचे महत्त्व समजून घेतील आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे कार्य जाणतील. मुलांनो, उद्योग उद्योग म्हणजे काय? तर कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. उद्योगामध्ये काय होतं? तर कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून पक्क्या मालाची निर्मिती केली जाते. आपल्याला आता समोर एक चित्र दिसते बघा. या चित्रामध्ये आपल्याला उद्योग दाखवले आहेत दोन, साखर निर्मिती आणि वस्त्रोद्योग. आता या साखर निर्मिती उद्योगाला लागणारा कच्चा माल कोणता आहे बरं? तर ऊस. ऊस या कच्च्या मालावर कारखान्यामध्ये प्रक्रिया करून त्यापासून साखर हा पक्का माल तयार होतो. गूळ हाही पक्का माल तयार होतो. तर दुसरा शेतमाल आहे कापूस. या कापसावरती कारखान्यामध्ये प्रक्रिया करून त्यापासून सुताची निर्मिती होते आणि या सुतापासून कापड म्हणजे वस्त्र निर्मिती केली जाते. मुलांनो, या चित्रामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की हे उद्योग आहेत ते बरेचसे उद्योग हे शेतमालावर आधारित आहेत. म्हणजेच काय? तर शेतामध्ये प्राप्त होणारा कच्चा माल. या कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन उत्पादन निर्माण केले जाते. आता असं करण्याची गरज काय आहे बरं? शेतातला हा जो माल आहे तो अन्नधान्य असेल, फळं असतील, भाजीपाला असेल, हा माल यातला सगळाच माल आपण तसाच्या तसा व्यवहारात वापरू शकत नाही. उदाहरणार्थ कापूस. कापसाचा वापर आपण वस्त्र म्हणून तसाच करू शकत नाही. किंवा शेतात निर्माण होणारा ऊस, ऊसाचाही वापर आपण घरातल्या गोड पदार्थामध्ये तसाच वापरू शकत नाही आणि म्हणून या उद्योगाची आवश्यकता निर्माण झाली. या कच्च्या मालाचा पक्क्या मालात रूपांतर केल्यानंतर त्याचा आपण व्यवहारात अधिक सोयीने वापर करू शकतो. शिवाय दुसराही मुद्दा आहे महत्वाचा, की हा जो कच्चा माल आहे, हा शेतातला जो माल आहे, हा कसा असतो? हा नाशवंत असतो. तो अधिक काळ टिकून राहू शकत नाही आणि मग या मालावर जर प्रक्रिया करून नवीन पक्का माल तयार केला तर हा पक्का माल कसा असतो? हा टिकाऊ असतो, हा अधिक उपयुक्त असतो आणि शिवाय तो मूल्यवर्धित असतो. मूल्यवर्धित म्हणजे काय? पक्का माल तयार झाला की त्याची किंमत आणखीन वाढते. म्हणजे बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर त्याला अधिक किंमत येते. खालच्या चित्रामध्ये आपल्याला दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय दाखवलाय बघा. दुग्ध व्यवसायामध्ये काय आहे? तर ग्रामीण भागामध्ये आपण भूमी उपयोजन या पाठामध्ये या गोष्टीचा अभ्यास केला होता बघा, की ग्रामीण भागामध्ये शेतजमीन, वनजमीन,
माळ रान किंवा गाय रान यामध्ये पशुपालन केलं जातं. त्या पशुपालनातून आपल्याला दूध हा माल मिळतो. आता दूध हे काय आहे? हे नाशवंत आहे. अधिक काळ टिकू शकत नाही. मग अशा वेळेला या दुधावर प्रक्रिया करून त्यापासून चीज, लोणी, पनीर, दुधाची भुकटी यासारखे टिकाऊ उत्पादनं तयार केली जातात. किंवा समुद्रकिनारच्या प्रदेशामध्ये मासेमारी हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालतो. पण मासे हे सुद्धा नाशवंत आहेत. मग हे मासे टिकवण्यासाठी ते खारवणे, ते वाळवणे किंवा खत निर्मित त्याचा वापर करणे अशा प्रकारचे दुय्यम उद्योग केले जातात. त्यामुळे उद्योगांची आवश्यकता लक्षात घ्यायची आहे, की प्रत्येक वेळेला आपण कच्च्या मालाचा तसाच्या तसा वापर करू शकत नाही किंवा कच्चा माल हा नाशवंत आहे, तो अधिक काळ टिकून राहू शकत नाही. आणि म्हणून यातूनच उद्योगाची आवश्यकता निर्माण झालेली आहे. मुलांनो, मागच्या तासाला आपण उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक यांचा अभ्यास केला होता. यामध्ये कोणते घटक अभ्यासले होते? तर शेतमाल. उद्योगाची निर्मिती कुठे बरं होते? तर उद्योगासाठी त्या उद्योगासाठी आवश्यक असलेला कच्चा माल जर जवळपासच्या प्रदेशामध्ये उपलब्ध असेल, तर हा कच्चा माल उद्योगापर्यंत आणणं यासाठी येणारा खर्च, येणारा वेळ याची बचत होते. त्याचप्रमाणे वनप्रदेश. जवळपास वनप्रदेश असेल तर वनामधील लाकडापासून फर्निचर उद्योग चालू होतो किंवा मध, मेण, लाख, डिंक यासारखी उत्पादनं, औषधी वनस्पती यासारखे उद्योग या वनप्रदेशांच्या जवळपास सुरू केले जातात. त्यांचं स्थानिकीकरण केलं जातं. याशिवाय कुठल्याही उद्योगाला आवश्यक असलेले महत्वाचे घटक म्हणजे पाणी पुरवठा, ऊर्जा, खनिजे या तीनही गोष्टी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतील अशाच ठिकाणी उद्योगांचे स्थानिकीकरण केले जाते. महत्वाचा घटक आहे मजूर पुरवठा. कुठल्याही उद्योगामध्ये प्रामुख्याने मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे ज्या ठिकाणी अशी वस्ती आहे, मजुरांची संख्या आहे, लोकवस्ती आहे आणि हे मजूर जर कुशल असतील तर अतिउत्तम. मग अशा या मजुरांचा पुरवठा असलेल्या ठिकाणी, लोकवस्ती असलेल्या ठिकाणी खर तर गावापासून किंवा शहरापासून उद्योगाचं स्थानिकीकरण हे थोडं लांबच होतं. का? तर उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे काही वाईट परिणाम या नागराला किंवा लोकांना भोगावे लागू नये. पण तरीही वाहतूक व्यवस्था जिथे असेल तिथे या जवळच्या नागरी भागातून मजूर हे उद्योगाच्या ठिकाणी ये जा करू शकतात. बरं, या उद्योगामध्ये निर्माण होणारा जो पक्का माल आहे, या मालाची वाहतूक बाजारपेठेपर्यंत करणे गरजेचे असते. मग यासाठी जवळपास बाजारपेठ उपलब्ध असणे आणि बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी रस्ते, लोहमार्ग यासारख्या वाहतूक व्यवस्थांची उपलब्धता असणे हे अतिशय गरजेचे आहे. आणि म्हणून हे सगळे घटक हे उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक म्हणून ओळखले जातात. मुलांनो, यानंतर आपण अभ्यासला आहे उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण. उद्योगाचे स्वरूपानुसार वर्गीकरण हे 3 भागात होते. पहिला आहे लघु उद्योग. लघु उद्योग म्हणजे काय? तर जे उद्योग अतिशय कमी जागेमध्ये किंवा कमी मनुष्यबळाची ज्यात गरज असते, कमी यंत्रसामुग्रीची गरज असते, ज्या उद्योगांना कमी भांडवल लागतं, असे उद्योग लघु उद्योग म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ मातीची भांडी बनवणे, बेकरी उद्योग, पापड उद्योग. बघा, चित्रामध्ये पापड उद्योग दाखवलेला आहे. हा उद्योग आपल्या जवळपास घरामध्ये महिला छोट्या प्रमाणावर करतात आणि म्हणून याला काय म्हणायचं? पापड उद्योग किंवा बेकरी उद्योग किंवा मातीची भांडी बनवणे हे लघु उद्योगात येतात. दुसरा प्रकार आपण पाहिला होता मध्यम उद्योग. मध्यम उद्योग म्हणजे काय? तर या उद्योगासाठी लागणारं भांडवल किंवा मनुष्यबळ हे फार कमीही लागत नाही किंवा फार जास्तही लागत नाही. यासाठी आवश्यक असलेला मजूर पुरवठा हे सुद्धा मध्यम प्रमाणात लागतो. यामध्ये येणारे उद्योग कोणते होते? तर फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ म्हणजे गुळ बनवणे आणि फर्निचर बनवणे. तिसरा उद्योग आपण पाहिले होते अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग.
आता या नावातच आपल्याला कळतंय की हा उद्योग मोठा आहे. खाली चित्र दाखवलंय बघा, की या उद्योगासाठी लागणारी जमीन ही खूप मोठी, खूप मोठं जमिनीचं क्षेत्र या उद्योगाने व्यापलेलं असतं. यासाठी भांडवल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लागतं. मजुरांचा पुरवठा सुद्धा खूप जास्त लागतो आणि सगळ्याच या साधन संपत्ती ज्या आहेत, पाणी, वीज यांचा अखंडित पुरवठा असणे गरजेचं असतं. म्हणून अशा उद्योगांना अवजड उद्योग असे म्हणतात. उदाहरणार्थ सिमेंट उद्योग, साखर उद्योग किंवा लोह पोलाद उद्योग. मुलांनो, आता आपण उद्योगांचे काही प्रकार पाहिले. समोर आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये हा तक्ता दिलेला आहे. आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 55 वर पहा बरे जमते का या सदरांतर्गत हा तक्ता दिलेला आहे. यामध्ये उद्योगांची नावं दिलेली आहेत. आपल्याला त्यांचा प्रकार ओळखायचा आहे आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल लिहायचा आहे. आपण त्याचा जरासा उल्लेख करूया. लोखंडी सळई तयार करणे या उद्योगामध्ये हा उद्योग कोणत्या प्रकारचा आहे तर मोठा उद्योग. यासाठी लागणारा कच्चा माल कोणता आहे? लोह खनिज, पाणी, कोळसा इत्यादी. मेणबत्ती तयार करणे हा लघु उद्योग आहे. हा लहान प्रमाणावर उद्योग करता येतो. यासाठी लागणारा कच्चा माल मेण, पाणी, मेणबत्तीचे साचे इत्यादी. फर्निचर बनवणे हा आहे मध्यम उद्योग. यासाठी लागणारा कच्चा माल लाकूड, करवत म्हणजेच फर्निचर बनवण्याचं साहित्य, अवजार आणि रंग. कागद तयार करणे हा सुद्धा मध्यम उद्योग आहे. वनक्षेत्राच्या जवळपास चालणारा हा उद्योग. यासाठी लागणारा कच्चा माल लाकूड, यंत्रसामुग्री, रंग इत्यादी. वनक्षेत्राच्या जवळपास चालणारा आणखीन एक उद्योग आहे औषधी तयार करणे. मात्र हा उद्योग खूप मोठा आहे. मोठा उद्योग या भागामध्ये हा येतो. यासाठी लागणारा कच्चा माल औषधी रसायने, पाणी इत्यादी. साखर निर्मिती उद्योग हा सुद्धा मोठा उद्योग आहे. यासाठी लागणारा कच्चा माल आहे ऊस, पाणी इत्यादी. गुळ निर्मिती उद्योग मध्यम उद्योग. बघा या ठिकाणी आपण लक्षात घेऊया की ऊस याच कच्च्या मालावरती अवलंबून असलेले हे दोन्ही उद्योग आहेत, साखर निर्मिती आणि गुळ निर्मिती. कारण साखर निर्मिती हा मोठा उद्योग आहे, पण गुळ निर्मिती हा मध्यम उद्योग आहे. याचं कारण काय असेल बरं? तर आपल्या व्यवहारामध्ये साखरेचा वापर गुळाच्या मानाने अधिक जास्त केला जातो आणि म्हणून साखर निर्मिती हा मोठा उद्योग आहे. गुळ निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल सुद्धा तोच आहे, ऊस आणि पाणी. अगरबत्ती बनवणे आता हा छोटा लघु उद्योग आहे. घरगुती स्तरावर हा उद्योग चालतो. यासाठी लागणारं साहित्य, काड्या, सुगंधी द्रव्ये, कापूर इत्यादी. पुढचा आहे मोठा उद्योग सुती वस्त्र तयार करणे. यासाठी लागणारा कच्चा माल आहे कापूस, पाणी, रंग इत्यादी. मोठा उद्योग रेल्वे इंजिन तयार करणे. यासाठी लागणारा कच्चा माल आहे लोखंड, स्टील, काच इत्यादी. शेवटचा उद्योग आहे पापड तयार करणे. हा आहे लघु उद्योग, पण हा छोट्या स्वरूपावर घरगुती स्तरावर केला जातो. यासाठी लागणारं साहित्य, डाळीचे पीठ, पाणी आणि मीठ. आता तुम्हाला हा तक्ता घरी पूर्ण करायचा आहे, लिहायचा आहे. पुढे जाऊया. पुढचा आपला घटक आहे कृषीवर आधारित उद्योग. कृषी म्हणजे काय तर शेती. आपल्या सर्वांनाच माहित आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे भारतामध्ये कृषीवर आधारित उद्योगांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. भारतामध्ये कृषी या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता दिसते. आपल्याला शेतामधून आपण अन्नधान्य पिकवतो, नगदी पिकं पिकवतो, फळे, फळांच्या बागा आहेत मोठमोठ्या, फुलांची निर्मिती केली जाते, भाजीपाल्याचं उत्पादन केलं जातं. त्यामुळे यासारख्या विविधता असलेले हा कृषी क्षेत्र, या कृषी क्षेत्रावर आधारित उद्योगांची निर्मिती झालेली आहे. कारण कृषी क्षेत्रावर आधारित ही जी सारी उत्पादनं आहेत ती सगळी काय आहेत नाशवंत आहेत. त्यामुळे त्याचा वापर करून पक्क्या मालाची निर्मिती किंवा अन्न प्रक्रिया, फळ प्रक्रियेमध्ये आपण पाहतो जाम, जेली तयार करणे, सरबती तयार करणे. गुऱ्हाळमध्ये काय केलं जातं? गुळाची निर्मिती केली जाते.
कापूस उत्पादन असलेल्या ठिकाणी वस्त्रोद्योगाची निर्मिती होते. ऊसाचं उत्पादन असलेल्या शेताजवळ साखर उद्योगाची निर्मिती होते. आता ही सगळी क्षेत्र आपण ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये अभ्यासली आहे. ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे ग्रामीण भागातील भूमीचं वेगवेगळ्या प्रकारे केलेलं उपयोजन. ग्रामीण भागामधील काही जमीन ही शेतजमीन म्हणून राखली आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शेतीतील उत्पादनं घेतली जातात. तर काही भूमी ही जंगलांची आहे, ती वनजमीन म्हणून ओळखली जाते. या वनजमिनीतून आपण लाकूड, औषधी वनस्पती, आताच मी सांगितलं, लाख, मध, मेण यासारखी उत्पादनं मिळतात. तर गावाबाहेर असलेला गायरान किंवा माळरान हा भाग पशुपालनासाठी वापरला जातो. आणि या ठिकाणी कुरणांची निर्मिती असते. गावातील सगळी जनावरं या ठिकाणी चारा खाण्यासाठी जातात. त्या ठिकाणी पशुपालनाचा व्यवसाय चालतो आणि यावर आधारित दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणजेच आता म्हटलं आपण बटर, चीज, दुधाची भुकटी यासारखे व्यवसाय या ठिकाणी चालतात. मेंढी पालन चालतं, त्या ठिकाणी लोकर उद्योग चालतो. कुक्कुटपालन असेल तिथे अंडी आणि मांस उद्योग चालतो. आता हे सगळे उद्योग जे आहेत ते काय आहेत? ग्रामीण भागामध्ये असणारे पूरक व्यवसाय आहेत. मुलांनो, या सगळ्या ग्रामीण भागातील या मूळ व्यवसायामधूनच नवीन व्यवसायांची निर्मिती झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये गुंतलेले लोक आहेत. पण शेती ही कशी आहे? हंगामी स्वरूपाची आहे. त्यामुळे या लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी, काम मिळण्यासाठी औद्योगिक विकास होण्याची नितांत गरज आहे. जर औद्योगिक विकास झाला तर सर्वांनाच काय मिळेल? काम मिळेल, उद्योग मिळेल. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये उद्योगाची निर्मिती आणि उद्योगाचा विकास या दोन गोष्टींना अतिशय महत्वाचं स्थान असतं. मुलांनो, आज आपण पाहतोय स्वावलंबन, स्वयंपूर्णता हे जे शब्द आहेत ते फार महत्वाचे आहेत. आणि याच्यामुळेच आपण स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा आर्थिक विकास साधणार आहोत. मागच्या पाठात मुलांनो आपण मानवी विकास निर्देशांक HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ही संकल्पना अभ्यासली होती. त्यात आपण काय पाहिलं होतं? तर आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासासाठी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. आणि हा विचार जो आहे ना, हा केवळ व्यक्तिसापेक्ष नाहीये, फक्त व्यक्तीपुरता हा मर्यादित नाहीये. तर हा जो विचार आहे हा राष्ट्र सापेक्षही आहे. म्हणजेच काय? तर मानवाचा विकास, व्यक्तीचा विकास हा केवळ त्याच्यापुरता उपयोगाचा नाहीये, तर त्याचा फायदा संपूर्ण देशाला होणार आहे. आणि या उद्योगांमुळे देशाची अर्थव्यवस्था ही अधिक बळकट होणार आहे. आणि यासाठी आपण पाहिलं होतं की आर्थिक निकष, आरोग्य आणि शिक्षण हे 3 निकष फार महत्वाचे ठरतात. आणि याच्यामुळे काय होणार आहे? तर लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील. या संधींचा ते वापर करू शकतील. जर नागरिक शिक्षित असतील, ते कुशल असतील, तर औद्योगिक विकास जलद गतीने होईल. मग या औद्योगिक विकासामुळे किंवा उद्योगांच्या निर्मितीमुळे सामान्य नागरिकाला काय बरं फायदे होणार आहेत? तर सामान्य माणसाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. दरडोई उत्पादनात वाढ होणार आहे. म्हणजे जर प्रत्येकाला जर उद्योग मिळाला, काम मिळालं, तर काय होणार आहे? दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. त्यानंतर नागरिकांचं राहणीमान उंचावणार आहे. लोकांच्या हातात जर पैसा असेल, तर त्याला त्याच्या आवश्यक त्या सोयी सुविधा खरेदी करता येतील, मिळवता येतील आणि त्याच्या राहणीमानाचा दर्जा हा उंचावण्यास मदत होईल. मुलांनो, आपण मागच्या तासात आणखीन एक घटक अभ्यासला होता. कार्यानुसार लोकसंख्येची घनता. हा घटक अभ्यासताना आपण काय पाहिलं होतं की लोकसंख्येमध्ये कार्यकारी आणि अकार्यकारी अशा 2 गटांमध्ये वर्गीकरण होतं. कार्यकारी म्हणजे कोण? तर उद्यमशील वर्ग की जो उद्योगामध्ये कार्यरत आहे, उद्योगामध्ये व्यस्त आहे. पण अकार्यकारी गट म्हणजे कोण? तर जो कसा आहे, कार्यक्षम आहे, पण त्याला रोजगार मिळालेला नाही. रोजगाराची संधी त्याला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे तो अकार्यकारी गटामध्ये येतो आणि ही व्यक्ती
कार्यकारी गटावर अवलंबून राहते. मग अशा या अकार्यकारी गटात असलेल्या पण कार्यक्षम असलेल्या, काम करण्यासाठी ते क्षम आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे, अशा व्यक्तींना औद्योगिक विकासामुळे काम मिळेल. त्यांना काहीतरी उद्योग मिळेल, त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. आणि अशा या जनतेचं प्रमाण, कार्यक्षम जनतेचं प्रमाण भारतामध्ये 15 ते 59 वयोगटामध्ये येणारे हे लोक 64% इतके आहेत किंवा त्याहूनही अधिक आहेत. आणि याच्यातील तरुणांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे, म्हणूनच भारताला तरुणांचा देश असं म्हटलं जातं. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मग अशा या तरुण लोकांची कार्यक्षमता, त्यांची हुशारी, त्यांची बुद्धी जर या विकासामध्ये, या उद्योगामध्ये वापरली गेली, तर त्याचा निश्चितच आपल्या देशाला भरपूर फायदा होईल. देशाचा आर्थिक विकास होईल आणि मग देशाच्या प्रत्येकाच्या डोईवरचं उत्पादनामध्ये काय होईल? वाढ होईल. त्यामुळे अशा या औद्योगिक विकासामध्ये व्यक्तीचा पर्यायाने देशाचा आर्थिक विकास साधणार आहे. आता या औद्योगिक विकासामध्ये काय घडतं? तर कच्च्या मालावर आपण प्रक्रिया करून पक्का माल तयार करतो. पण हा जो पक्का माल आहे, हा दर्जेदार असला पाहिजे. त्याची गुणवत्ता अतिशय उत्तम असली पाहिजे, तरच तरच आपण हा माल इतर देशामध्ये निर्यात करू शकतो. बरं, हा माल कोणताही असून चालणार नाहीये. ज्याची मागणी आहे इतर देशांमध्ये, असा मागणी पुरवठा या तत्वावर आधारित असा हा माल आपल्याकडे जर निर्माण झाला, तर निर्यात वाढेल, निर्यातीत वाढ होईल. आणि निर्यातीत वाढ झाली की काय होणार आहे? परकीय चलनाच्या गंगाजळीत वाढ होईल. परकीय चलन म्हणजे काय? तर आपलं भारतीय चलन काय आहे? रुपये आणि पैसे. पण याच्यापेक्षा परकीय चलन डॉलर याला आज आर्थिक विकासामध्ये अतिशय मोठा दर्जा आहे, मोठं स्थान आहे. त्यामुळे ज्या देशाच्या पुंजीमध्ये परकीय चलन अधिक आहे, तो देश आज जगातला सर्वात श्रीमंत देश मानला जातो. याची जर आपण क्रमवारी पाहिली, तर अमेरिका हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. पण अमेरिकेकडे 106 लाख कोटी डॉलर एवढी परकीय चलनाची गंगाजळी आहे. तर या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे माहिती आहे का? 7वा क्रमांक आहे. भारताकडे 12.61 लाख कोटी डॉलर एवढं परकीय चलन आहे. आता या परकीय चलनाच्या गंगाजळीत जर वाढ करायची असेल, तर औद्योगिक विकास होणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण हेच आहे आपल्या राष्ट्राचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, ज्याच्या सहाय्याने आपण देशामध्ये, विभागामध्ये विकास करू शकतो. आर्थिक सुबत्ता येऊ शकते. सोयी सुविधा अधिकाधिक प्रमाणात निर्माण करता येते. आणि म्हणून औद्योगिक विकास ही आज काळाची गरज आहे. आता यासाठी केवळ उद्योजक किंवा सामान्य नागरिक किंवा कुशल पुरवठा एवढाच याशी संबंधित नाही आहे. यासाठी आज शासनही खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. औद्योगिक विकास साधण्यासाठी शासन काय करते आहे? तर शासनाने प्रत्येक राज्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केलेली आहे. या औद्योगिक क्षेत्रामध्ये काय केलं जातं? तर उद्योजक नवीन नवीन उद्योगांची निर्मिती करतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठलाही एकच उद्योग नाहीये, विविध प्रकारच्या उद्योगांची या ठिकाणी निर्मिती केली जाते. आता या सर्व उद्योगाची स्थापना झाली की लगेचच काही नफा होत नाही. पण स्थापना झाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ शासन त्यांना वीज सवलत देतं, पाणी सवलत देतं, करामध्ये सवलत देतं. कुठल्याही उद्योगाला कर भरावा लागतो. त्या करामध्ये काही काळ शासन त्यांना सवलत देतो की तुमचा व्यवसाय स्थिरस्थावर झाला, व्यवस्थित तुम्ही तुमचा जम बसला, की मगच त्याने शासनाला हे सगळे कर भरायचे असतात. त्यामुळे शासनाचे सुद्धा प्रयत्न औद्योगिक विकासामध्ये अतिशय महत्वाचे आहेत. आपण भूमी उपयोजन या पाठामध्ये पाहिलं होतं की व्यावसायिक क्षेत्र म्हणजे काय? हा असं क्षेत्र की ज्या ठिकाणी केवळ व्यवसायांची निर्मिती केली जाते. त्यामुळे असं क्षेत्र शासनाने निश्चित केलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? औद्योगिक क्षेत्र.
अशा ठिकाणी उद्योगांची निर्मिती केली जाते. आता आपण अभ्यासणार आहोत एक महत्वाचा घटक. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मुलांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तिथल्या लोकांना रोजगार मिळावा, काहीतरी काम मिळावं. बरं, त्या राज्यामध्ये उपलब्ध असलेली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचा योग्य वापर व्हावा म्हणून औद्योगिक क्षेत्राची निर्मिती केलेली आहे. यामुळे काय झालं, तर विविध उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण झालेलं आहे. त्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीनुसार, शेतमालानुसार, इतर स्थानिक घटकांच्या उपलब्धतेनुसार उद्योगांची निर्मिती झालेली आहे. आणि यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना रोजगाराची संधी मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्य हे असं राज्य आहे की सर्वात प्रथम अशा प्रकारचं औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे. यानंतर आता महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि त्या राज्यात सुद्धा उपलब्ध साधन संपत्तीनुसार उद्योगांची निर्मिती झालेली आहे. औद्योगिक क्षेत्रांचा विकास झालेला आहे. आता देशामधील सर्वच राज्यामध्ये अशा प्रकारे महामंडळ स्थापन झाल्यामुळे झालं काय, तर देशातल्या भिन्न भिन्न ठिकाणी असलेल्या जनतेला काम मिळालेलं आहे, उद्योग मिळालेला आहे. आणि त्यामुळे उद्योग जितका अधिक तितकंच काय आहे, आर्थिक उत्पन्न सुद्धा जास्त, म्हणजे देशाचा आर्थिक विकास सुद्धा अधिक. आता या उद्योगामध्ये अधिकाधिक मनुष्यबळ जे कार्यरत आहे, या कार्यरत मनुष्यबळासाठी काहीतरी महत्वाचा विचार या MIDC ने केलेला आहे. कसा बघा, त्यापूर्वी आपण एक चित्र बघूया. नकाशा दाखवलेला आहे भारताचा. या नकाशामध्ये आपल्याला काही प्रमुख औद्योगिक क्षेत्रांचे पट्टे दिसत आहेत. बघा, गुरुग्राम ते दिल्ली मिरज हा एक विभाग आहे. त्यानंतर अहमदाबाद ते वडोदराचा विभाग आहे. पश्चिम बंगाल मधला हुगळी विभाग आहे. विशाखापट्टणम मधला गुंटूर विभाग आहे. बँगलोर तामिळनाडूचा पट्टा आहे, ज्या ठिकाणी IT हब सुद्धा आहे. कोलम तिरुअनंतपुरमचा हा पट्टा आहे. आणि शेवट आपला महत्वाचा मुंबई पुणे पट्टा. या सगळ्या पट्ट्यामध्ये MIDC ने प्रमुख औद्योगिक क्षेत्रांची उपलब्धता निर्माण केलेली आहे आणि शासनाने या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र निर्मितीसाठी प्रयत्न केलेले आहे आणि औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केलेली आहे. मुलांनो, या औद्योगिकरणासाठी हे सगळे जे प्रयत्न झालेले आहेत, MIDC या संस्थेने केलेले प्रयत्न, शासनाने केलेले प्रयत्न, त्यामुळे औद्योगिकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आज आपल्या देशामध्ये औद्योगिकरण खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. आता या औद्योगिकरणाचे सामान्य जनतेला झालेले कोणते फायदे आहेत, तर ज्या उद्योगाची निर्मिती झाली त्या उद्योगामध्ये लागणारा जो कच्चा माल आहे हा शेतीमध्ये निर्माण होतोय बहुतांशी. मग त्यामुळे शेतीकडे लक्ष गेलं, शेतीचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. आता या उद्योगासाठी लागणारा मुबलक पाणी हवंय, त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, पाण्याचा पुरवठा, कारखान्यासाठी लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे विद्युत. मग अखंडित विद्युत पुरवठा. बघा, आजही आपल्या काही गावामध्ये लोड शेडिंग असतं. आठवड्यातला 1 दिवस, आठवड्यातला काही वेळ हा वीज पुरवठा बंद करण्यात येतो. पण ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी वीज पुरवठा बंद करता येत नाही. मग अशा ठिकाणी अखंडित पाणी आणि अखंडित विद्युत पुरवठा असणं गरजेचं आहे. आता या उद्योगीकरणामध्ये कुशल मनुष्यबळाची गरज आहे. मी आता सांगत होते की कुशल मनुष्यबळ म्हणजे काय, नुसतंच मनुष्यबळ. आपण मागच्या लोकसंख्या पाठात अभ्यासलंय की लोकसंख्येची संख्या महत्वाची नाही, तिची गुणवत्ता महत्वाची असते. संख्येने भरपूर असलेली लोक
उद्योगामध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये त्यांचं काम करू शकत नाही. कामाची गुणवत्ता वाढवू शकत नाही. मग अशा या मनुष्यबळाला कुशल करण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी ठिकठिकाणी प्रशिक्षण संस्थांची निर्मिती MIDC सारख्या या संस्था करत आहेत. अशा आपल्याकडे संस्था कुठे आहेत बरं? माहिती आहेत का तुम्हाला? ज्याला आपण ITI असं म्हणतो. अंधेरीला आहे, परेलला तर खूप मोठी अशी संस्था आहे. ज्या ठिकाणी या मुलांना विविध क्षेत्रातलं ज्ञान दिलं जातं, व्यवसाय शिक्षण दिलं जातं. जेणेकरून हा जो माणूस आहे हा कुशल होतो. कुशल म्हणजे काय? त्याने निवडलेल्या क्षेत्रामध्ये तो हुशार होतो. त्याला त्याची माहिती होते. मग माहितगार माणूस, कुशल माणूस जर उद्योगामध्ये आला, तर तो लगेच कामाला सुरुवात करेल. नाहीतर पहिलं काय करावं लागेल? त्याला शिकवावं लागेल. त्याला प्रशिक्षित करावं लागेल आणि मग त्याच्या शक्तीचा, त्याच्या ज्ञानाचा उद्योगामध्ये वापर करता येईल. पण एवढं करायला उद्योजकांना किंवा कारखान्यांना वेळ नाही. मग अशा वेळेला या मनुष्यबळाला कुशल करण्यासारखं काम सुद्धा या MIDC सारख्या संघटना, विकास महामंडळ वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण संस्थांची निर्मिती करून या कुशल मनुष्यबळाची जी गरज आहे ती पूर्ण करतात. त्यानंतर या औद्योगिक क्षेत्रामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, सगळ्या सोयी सुविधा, मी आताच म्हटलं की पाणी, विद्युत, त्या ठिकाणी रस्ते, वाहतूक, वाहतुकीच्या सोयी, त्यानंतर बाजारपेठ, उद्योगामध्ये निर्माण झालेला पक्का माल, या पक्का मालाचा बाजारपेठेपर्यंत हा घेऊन जाणे किंवा नेण्यासाठी बाजारपेठ तर उपलब्ध असायला हवी. मग ही जवळपास बाजारपेठेची निर्मिती करणे, कच्चा माल बाजारपेठेपर्यंत घेऊन जाणे किंवा पक्का माल बाजारपेठेपर्यंत घेऊन जाणे आणि कच्चा माल उद्योगाच्या ठिकाणी आणणे, यासाठी रस्ते, लोहमार्ग यासारख्या वाहतुकीच्या सोयीचा विकास झालेला आहे. आणि या सगळ्यांमुळे माणसाला रोजगार मिळाल्यामुळे त्याचा राहणीमानाचा दर्जा हा उंचावलेला आहे. त्याची आर्थिक स्थिती थोडी अजून चांगली झालेली आहे. याचा आणखीन एक महत्वाचा उपयोग झालेला आहे, फायदा झालेला आहे, वस्तूंच्या स्थिर किमती. बघा, ज्या गोष्टीचं उत्पादन खूप जास्त असतं त्याच्या किमती स्थिर असतात. ज्या वस्तूचा तुटवडा असतो त्याच्या किमती नेहमी वर खाली होत असतात. कधी त्याचा भाव खूप उंच वाढतो, कधी भाव कमी होतो. मग अशा वेळेला या औद्योगिकरणाचा हा फायदा आहे की उत्पादन खूप जास्त होतं, गरजेच्या वस्तू निर्माण होतात आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती स्थिर होतात आणि या सगळ्यामुळे नागरीकरणाला चालना मिळते. औद्योगिक क्षेत्राजवळ लोकांचं स्थलांतर होतं. लोक येऊन राहायला लागतात. लोक राहायला आली की त्यांच्या गरजा, त्यांच्यासाठी शिक्षण सुविधा, आरोग्य सुविधा, बाजारहाट सुविधा, या सगळ्या सुविधांची त्या ठिकाणी निर्मिती होते. हळूहळू वस्तीचं रूपांतर नगरामध्ये होतं. म्हणजेच नागरीकरणाला चालना मिळते. अशा प्रकारे औद्योगिकरणाचे हे असे अनेक फायदे आपण अनुभवतो. आता कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात, नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा. त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीचे जसे उपयोग असतात तशीच त्याच्यामुळे काही समस्यांचीही निर्मिती होते. औद्योगिकरणाचा हाही एक परिणाम आहे. औद्योगिकरण तर चांगलं आहे, आपण म्हणतो की उद्योगाचा विकास तर झाला पाहिजे, पण या विकासाच्या मुळे काही समस्या समाजाला, लोकांना भोगाव्या लागतात. ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती झाली, हा औद्योगिक क्षेत्र खूप मोठं असतं, कारण या ठिकाणी कोणताही एकच उद्योग नसतो, अनेक उद्योगांचा हा समूह असतो. मग अशा ठिकाणी काय केलं जातं? तर त्या ठिकाणी आताच मी सांगितलं मगाशी की औद्योगिक क्षेत्र हे नगराच्या मध्यवर्ती भागात कधीच असत नाही, ते नगरापासून कुठे लांब असतं. पण ह्या ज्या समस्या आहेत यांचा त्रास नागरी जीवनाला होऊ नये. पण लांबवर असलेल्या प्रदेशामध्ये काही वेळा वनप्रदेश असतात, जंगलांचे भाग असतात. मग या प्रदेशाचा, या जंगलांचा ऱ्हास केला जातो, तोड केली जाते आणि त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते. त्यामुळे वनप्रदेशांचा ऱ्हास होतो. त्याचे अनेक गंभीर परिणाम आपल्याला माहिती आहे. काय होतं? प्रदूषणाचा वाढ होतो, कारण झाडं असली की ती काय करतात? हवेतला कार्बन डायऑक्साईड हा दूषित वायू खेचून घेतात आणि
आपल्याला ऑक्सिजन सारखा शुद्ध हवा देतात. मग झाडं कापली तर हवेचं प्रदूषण हे कसं काय कमी होणार? वनप्रदेशांचा खूप मोठा हातभार आहे प्रदूषणाला कमी करण्यामध्ये. त्यामुळे अशा प्रकारे वनप्रदेशांचा ऱ्हास होतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, पावसाचं प्रमाण कमी होतं. आता या प्रदेशामध्ये उद्योग आहे म्हणजे काय आहे? रोजगाराची संधी आहे. व रोजगाराची संधी म्हटल्यानंतर लांबून लांबून लोक या प्रदेशामध्ये स्थलांतर करतात. आपण अभ्यास करतो की गावातून लोक शहरामध्ये येतात नोकरीच्या शोधार्थ, शिक्षणासाठी. मग जिथे औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी अर्थातच नोकरीसाठी लोक लांबून लांबून येतात. आणि मग त्यांना राहण्यासाठी जी जागा जिथे मिळेल तिथे ते काय करतात, छोटी छोटी घरं बांधतात. त्यामुळे झोपडपट्टी हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. लोक राहायला आली की लोकांच्या गरजा वाढतात, मग त्या गरजांच्या पूर्ततेसाठी चाललेली धावपळ हा सगळी समस्या ह्या प्रदेशामध्ये आढळते. शिवाय प्रदूषण, औद्योगिकरणामध्ये जे मोठमोठे कारखाने, या कारखान्यांमधून बाहेर पडणारा दूषित वायू, धुरांड्यामधून बाहेर पडणारा काळा अभिन्न धूर, कार्बन मोनॉक्साईड सारखे घातक वायू हे हवेमध्ये मिसळतात आणि मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण करतात. या कारखान्यातून बाहेर पडणारे जे पाणी जे रसायनांनी मिश्रित असतं, ते पाणी काय केलं जातं? जवळपासच्या पाण्याच्या साठ्यामध्ये, नदीमध्ये, समुद्रामध्ये सोडलं जातं. त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं. कारखान्यामध्ये असलेली मोठमोठी यंत्रसामुग्री, या सगळ्या यंत्रसामुग्रीचा धडधड धडधड होणारा आवाज, यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. या कारखान्यामध्ये उत्पादन झाल्यानंतर काही अवशिष्ट प्रदूषित पदार्थ, टाकाऊ पदार्थांची निर्मिती होते. ते पदार्थ बाहेर फेकले जातात. त्याच्यामुळे जमिनीचंही प्रदूषण होतं. या सगळ्या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाला भोगावा लागतो. मुलांनो, प्रदूषण ही आज फार मोठी समस्या आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. पण आता या कोरोनाच्या काळात तुम्ही लक्ष दिलं असेल, की कोरोनाच्या काळामध्ये बघा, सगळेजण आपापल्या घरी होती. काही काळ सगळे उद्योगधंदे सगळंच थोडंसं ठप्प झालं होतं. त्यावेळेला आपल्या भारतातील प्रदूषणाचा टक्का कमी झाला होता. याच्यातून आपल्याला स्पष्ट कळतं, की उद्योगधंद्याची जितकी अधिक निर्मिती होते, तितका प्रदूषणामध्ये सुद्धा काय होतं, वाढ होते. आणि प्रदूषण वाढलं की काय, आरोग्य विषयक समस्यांची निर्मिती होते. मुलांनो, हवेमधलं प्रदूषण वाढलं की श्वसनाला त्रास होतो. आपल्या वसईच्या ठिकाणी MIDCचा जो परिसर आहे, या ठिकाणून प्रवास करताना नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय जाता येत नाही. इतकं त्या हवेमध्ये काय आहे, त्या रसायनांचा वास भरलेला आहे. म्हणजेच काय, श्वास घेणं सुद्धा तिथे कठीण झालेलं आहे. शुद्ध हवा नाही. डोंबिवली सारख्या ठिकाणी, डोंबिवली वेस्ट ते सुद्धा MIDCचा एरिया आहे. या ठिकाणी तर असं म्हटलं की 2 वर्षापूर्वी इथे हिरवा पाऊस पडला होता. पाण्याचा रंग हिरवट होता. पण हवेमध्ये या कारखान्यातून बाहेर पडणारी रसायनं ही मिसळली, केमिकल्स मिसळली. त्याचा परिणाम या प्राकृतिक गोष्टींवर सुद्धा झाला. आणि याचा संबंध सरळ-सरळ आपल्या आरोग्याशी आहे. त्यामुळे आरोग्य विषयक समस्यांची निर्मिती झाली, आजारांची वाढ झाली. आता या ठिकाणी लोक राहायला आली. त्याच्यामुळे आणखीन एक गोष्ट घडली, एकूण एक समस्या वाढली. जमिनीच्या किमती वाढल्या. लोक राहायला आली, लोकांना जागा हवी आहे, लोक जागा विकत घेत आहेत घरं बांधण्यासाठी. आपोआपच काय झालं, जमिनीच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत. म्हणजेच कुठलीही गोष्ट चांगली असते, तशीच ती थोडीशी वाईटही असते. पण आपल्याला या समस्यांवरती उपाय शोधायचे आहेत. कसे काय करू शकतो? तर आपण सांगतो, प्रत्येकाने एकतरी झाड लावा. तुमच्या वाढदिवसाला आता आपण शपथीचा कार्यक्रम केला होता. सगळ्यांनी सर्टिफिकेट मिळवली होती. माझ्या वाढदिवसाला मी 5 तरी झाडं लावीन. त्यांचं संगोपन करीन, त्यांची वाढ करीन. 5 झाडं नाही लावता आली तर निदान 1 तरी झाड लावण्याचा प्रयत्न करा. त्याला वाढवा. म्हणजेच वनप्रदेशांचा जो ऱ्हास झालेला आहे, त्याची थोडीशी कसर आपण भरून काढू शकतो. प्रदूषणावरही आपण उपाय करू शकतो. आपण आपल्या ज्या गाड्या आता रस्त्यावर तुम्ही पाहिलं तर वाहनांची प्रचंड कोंडी झालेली दिसून येते. नेहमी नेहमी PUC टेस्ट करावी लागते. आता येऊ घातलेल्या विद्युत गाड्या सुद्धा आहेत.
की त्या विजेवर चालणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे प्रदूषणावर काही प्रमाणावर मात करता येईल. प्रत्येकाने आरोग्याची काळजी आपली आपणच घ्यायची आहे. आरोग्यविषयक समस्या आहेत त्यासाठी नियमित व्यायाम करायला हवं, योगा करायला हवा, ज्याच्यामुळे आपली प्रतिकार क्षमता वाढेल आणि या आजारांशी आपण समर्थपणे 2 हात करू शकतो. आपली प्रकृती ठणठणीत असेल तर आपल्याला आजार कमी होतील. आपल्याकडे ते फिरकणारही नाही. त्यामुळे अशा प्रकारे काही उपाय आपण आपले शोधायचे आहेत आणि आपलं जीवनमान अधिकाधिक सुसह्य कसं होईल याचा प्रयत्न करायचा आहे. मुलांनो, आतापर्यंत आपण या पाठाचा बराच अभ्यास केलेला आहे. तुमच्या लक्षातही आलं असेलच, कळलं असेलच ना पाठ. आता थोडस मूल्यमापन बघूया. समोर तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, त्याचं वाचन करायचं, पर्याय ऐकायचे आणि योग्य ते उत्तर सांगायचं. महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारने टिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. कोणता दिवस आहे बरं हा? 1 ऑगस्ट 1962. पर्याय दुसरा 15 ऑगस्ट 1947. पर्याय तिसरा आहे 29 नोव्हेंबर 2001. चला सांगा बघू उत्तर. 1 ऑगस्ट 1962 यशस्वी सुरवसे. यशस्वी सुरवसे. तुझं उत्तर बघूया बरोबर आहे का? अरे तुझं उत्तर बरोबर आहे, पण माझं चुकलेलं आहे बरं का. मी जे 15 ऑगस्टला टिक मार्क केले ते चुकलं आहे. तुझं उत्तर बरोबर आहे. शाबास. 1 ऑगस्ट 1962. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. देशाच्या आर्थिक विकासात कशाचं स्थान महत्वाचं आहे? उद्योगांचे, लोकसंख्येचे की शेतमालाचे? लोकसंख्येचे. हर्ष सुळे. हर्ष सोळे. हर्ष सोळेने उत्तर सांगितलंय लोकसंख्येचे. चला आणि कोण सांगेल बरं उत्तर मला? प्रयत्न करा. बघा, देशाचा आर्थिक विकास साधायचा आहे. लोकसंख्येचे. देशाच्या आर्थिक विकासात उद्योगांचे स्थान महत्वाचे आहे. कोणी सांगितलं उत्तर? रसिका. प्रसन्न. नाव प्रसन्न. अच्छा प्रसन्न, तुझं उत्तर बरोबर आहे का बघूया. अरे वा, बरोबर आहे तुझं. उद्योग. आताच आपण एवढा अभ्यास केला, एवढा विचार केला की उद्योग, औद्योगिकरण, त्याच्यामुळे निर्माण होणारं उत्पादन, त्याचा परकीय भागामध्ये जर आपण त्याची निर्यात केली तर काय होणार आहे? परकीय चलन मिळणार आहे, देशाच्या आर्थिक विकासामध्ये उन्नती होणार आहे, वाढ होणार आहे. त्यामुळे आर्थिक विकासामध्ये कशाचं स्थान महत्वाचं आहे? लोकसंख्येचं नाही, उद्योगांचे. पुढचा प्रश्न आहे, औद्योगिकीकरणामुळे कार्यक्षम युवकांना मिळतो. काय मिळतो? पैसा मिळतो, रोजगार मिळतो की आधार मिळतो? चला सांगा. औद्योगिकरणामुळे कार्यक्षम युवकांना रोजगार मिळतो. व्हेरी गुड अक्षय, अगदी छान उत्तर आहे तुझं. कार्यक्षम युवक आहेत पण त्यांना काम नाही अशी जी लोक आहेत त्यांना औद्योगिकरणामुळे काय मिळणार आहे? रोजगार मिळणार आहे, काम मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. लोह पोलाद कारखाने हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे? लघु उद्योग, मध्यम उद्योग, अवजड उद्योग? सांगा बघूया. समोर उत्तर आहे. अवजड उत्तराचं उद्योग. वाचन. कोणता उद्योग? अवजड उद्योग. अवजड उद्योग. तानाजी, उद्योगात उत्तर लिहिलेलंच आहे. कारखान्यातून बाहेर पडणारे अपायकारक पदार्थ आणि प्रदूषके यामुळे कोणते प्रदूषण होते? औद्योगिक प्रदूषण, जल प्रदूषण की हवा प्रदूषण? सांगा उत्तर. आपण जल आताच पाहिलं प्रदूषण. होतं. गणेश गौंड. जल प्रदूषण. ठीक आहे. आणखीन कोण उत्तर सांगेल? प्रयत्न करा. हवा प्रदूषण. हवा कोणतं? प्रदूषण. यशस्वी हवा सुरवसे. प्रदूषण. व्हेरी गुड. आणखीन कोण सांगणार? बघा, याचं उत्तर थोडस कठीण आहे. टीचर ते कारखान्यात जर त्याचं हे पाण्यात हे सोडलं असेल ना केमिकल
तर हा. जल प्रदूषण होणार आणि हवेत सोडलं असेल तर हवा प्रदूषण होणार. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही उत्तर बरोबर आहेत आपली, बरोबर की नाही? पण त्याच्याबरोबर आणखीन पण 2 प्रदूषण मी सांगितली. एक म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि दुसरं सांगितलं जमीन प्रदूषण, बरोबर? मग या चारही प्रदूषणांना मिळून काय म्हणतात? औद्योगिक प्रदूषण. लक्षात घ्या मुलांनो. कारखान्यातून बाहेर पडणारे अपायकारक पदार्थ हे जेव्हा पाण्यात त्याची रासायनिक पाणी जेव्हा नदीमध्ये समुद्रामध्ये सोडलं जातं तेव्हा जलप्रदूषण होतं. धुरांड्यातून बाहेर पडणारा काळा धूर जेव्हा हवेत मिसळतो तेव्हा हवा प्रदूषण होतं. या कारखान्यातून बाहेर पडणारी अवशिष्टे प्रदूषके याच्यामुळे जमीन प्रदूषण होतं. कारखान्याची होणारी धडधड त्याचा होणारा प्रचंड आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. आणि या चारही प्रदूषणांना मिळून औद्योगिक प्रदूषण असे म्हणतात. त्यामुळे कारखान्यातून फक्त जलप्रदूषण होत नाही किंवा फक्त हवा प्रदूषण होत नाही, तर कोणतं प्रदूषण होतं? औद्योगिक प्रदूषण. लक्षात आलं सगळ्यांच्या? फक्त जलप्रदूषणापुरतंच प्रदूषण मर्यादित नाही, म्हणून हा प्रश्न मी टाकला की जरासा विचार करावा लागेल तुम्हाला यासाठी. चला, आता तुम्हाला मी इथे गृहपाठ दिलेला आहे. समोर चित्र दिसतंय बघा. आपल्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 56 वरती आकृती क्रमांक 8.7 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर उद्योगाच्या अनुषंगाने होणारे फायदे आणि समस्या ज्यांचा आता आपण विचार केला, या सगळ्यांची नावं दिलेली आहेत. तुम्हाला ती पाहायची आहेत आणि 2 गट करायचे आहेत, फायदा आणि समस्या. त्याच्यामध्ये याची वर्गवारी करायची आहे, वर्गीकरण करायचं आहे. हे वर्गीकरण करा आणि आपल्या बाईंना किंवा आम्हाला जरूर पाठवा. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी खूप छान सहकार्य केलं, उत्तर देण्याचा छान प्रयत्न केला. धन्यवाद.